विचार करा, एका सकाळी तुम्ही बँकेत पैसे काढायला जाता, पण बँक सांगते आज पैसे देता येणार नाहीत, सरकारकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, पेन्शन थांबते, रुपयाची किंमत घसरते, महागाई आकाशाला भिडते। हे दृश्य काल्पनिक वाटत असेल, पण श्रीलंका, ग्रीस, अर्जेंटिना आणि अनेक देशांनी अशा संकटांचा सामना केला आहे। मग प्रश्न असा आहे, भारतासारख्या जगातील 5व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा देशही दिवाळखोर होऊ शकतो का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण आकडे, अर्थशास्त्र आणि वस्तुस्थितीच्या आधारावर या प्रश्नांचं उत्तर शोधणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला समजेल देश दिवाळखोर होतो म्हणजे नेमकं काय आणि भारतासमोर खरं आव्हान कोणतं आहे। एखादी व्यक्ती कर्ज फेडू शकत नाही तर ती दिवाळखोर ठरते। देशाच्या बाबतीत परिस्थिती थोडी वेगळी असते। सरकारने घेतलेली कर्जे वेळेवर फेडता आली नाहीत, व्याज भरता आलं नाही किंवा परकीय चलन संपलं तर त्या देशाला सार्वभौम कर्ज संकट येऊ शकतं। याचा अर्थ देश बंद पडतो असा नाही, पण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात। बरं, देश दिवाळखोर का होतात? काय आहेत मुख्य कारण? अतिप्रमाणात कर्ज, कर संकलन कमी, सरकारी खर्च जास्त, परकीय चलनसाठा कमी, आयातीवर जास्त अवलंबून राहणे, राजकीय अस्थिरता, युद्ध किंवा मोठ्या नैसर्गिक आपत्ती। श्रीलंकेत नेमकं काय घडलं? श्रीलंकेने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं, पर्यटन बंद पडलं, परकीय चलन कमी झालं, इंधन आणि अन्न आयात करता आलं नाही, परिणाम इंधनासाठी लांब रांगा, महागाई, सरकार विरोधी आंदोलन, राष्ट्रपतींना राजीनामा द्यावा लागला। आता भारताकडे पाहूया। भारतावर सरकारी कर्ज आहे, पण भारताची अर्थव्यवस्था मोठी आहे, मोठा अंतर्गत बाजार आहे, कर महसूल वाढतो आहे, परकीय चलनाचा साठा मोठा आहे, सेवा, उद्योग आणि शेती हे तीनही क्षेत्र अर्थव्यवस्थेला आधार देतात। यामुळे भारताची स्थिती श्रीलंकेपेक्षा वेगळी मानली जाते। याचा अर्थ भारतासमोर कोणतेही धोके नाहीत असा होत नाही। उदाहरणार्थ, वित्तीय तूट वाढणे, बेरोजगारी, महागाई, जागतिक मंदी, तेलाच्या किमती वाढणे, हवामान बदलाचा परिणाम, दीर्घकालीन सार्वजनिक कर्ज वाढणे ही आव्हाने योग्य धोरणांशिवाय गंभीर ठरू शकतात। भारत दिवाळखोर होऊ शकतो का? तर सध्या उपलब्ध आर्थिक निर्देशकांच्या आधारावर भारत तातडीने दिवाळखोरीच्या संकटात असल्याचे दिसत नाही। तथापि कोणत्याही देशाला आर्थिक शिस्त, महसूल वाढ आणि सुयोग्य वित्तीय व्यवस्थापन कायम ठेवावे लागते। जर दीर्घकाळ गंभीर आर्थिक असंतुलन निर्माण झाले तर कोणत्याही अर्थव्यवस्थेला अडचण येऊ शकतात। म्हणून भारत कधीच दिवाळखोर होणार नाही किंवा भारत लवकरच दिवाळखोर होणार आहे, यापैकी कोणतेही टोकाचे विधान पुराव्याशिवाय योग्य ठरत नाही। देश मजबूत होतो तो फक्त सरकारमुळे नाही, तर उद्योग, शेतकरी, कामगार, करदाते, उद्योजक आणि नागरिक यांच्या एकत्रित योगदानामुळे। प्रश्न विचारणं आवश्यक आहे, पण उत्तर शोधताना तथ्यांवर आधारित चर्चा तितकीच आवश्यक आहे। जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू। पाहत राहा थेट वार्ता। धन्यवाद।